आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत। सोनगीरमध्ये चिमुकलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ भव्य आक्रोश मोर्चा, नराधमाला फाशी देण्याची मागणी। धुळे तालुक्यातील सोनगीरमधून एक मन सुन्न करणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। अवघ्या 3 वर्षाच्या चिमुकलीवर तिच्याच नराधम चुलत काकानं घरात एकटी असताना लैंगिक अत्याचार केल्याच्या धक्कादायक घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ आज संपूर्ण सोनगीर गाव रस्त्यावर उतरलं होतं। विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत भव्य आक्रोश मोर्चा काढला, ज्यामध्ये महिला आणि लहान मुलांसह हजारो संतप्त नागरिकांनी सहभाग नोंदवत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा गगनभेदी घोषणा देत आणि निषेधाचा फलक हातात घेऊन मोर्चेकरी रस्त्यावर उतरले होते। या घटनेमुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यात संतापाची तीव्र लाट उसळली आहे। या प्रकरणी सोनगीर पोलिसांनी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून आरोपीला पोक्सो कायद्यांच्या कठोर कलमांखाली तात्काळ अटक केली असली तरी या नराधमाला फाशीच्या तख्तावर लटकवल्याशिवाय शांत बसणार नाही असा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला। हा राक्षस या छोट्याशा 3 वर्षाच्या चिमुकलीला येऊन तिथं काय कोणत्या शब्दात बोलावं हे समजत नाही। एवढं मी शासनाला आणि प्रशासनाला एकच विनंती करते की माळी समाजाचाच हा एक मुलगा आहे करणारा, आणि जी चिमुकली ती पण समाजाचीच आहे। अतिशय गंभीर बाब आहे आणि या अशा या घटनेमुळे याला चक्र बसण्यासाठी याला फास्ट ट्रॅक मध्ये याला शिक्षा व्हावी, जेणेकरून अशा इतर समाजकंटक जे असतील त्यांना एक चाप बसवण्याचं काम या माध्यमातून होईल। आणि यासाठी आम्ही धुळ्यावरनं शिष्टमंडळसह मी स्वतः नगरसेविका भारतीताई माळी माझ्यासह सगळ्या माझ्या शिष्टमंडळ आम्ही सगळ्या धुळ्यावरनं आलेलो आहोत। कालच आम्ही पाहिलं, रात्री आमचं सगळ्यांशी बोलणं झालं की याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल, याच्यासाठी आम्ही आदरणीय अनुपई अग्रवाल, गजेंद्रशेठ आंबाळकर, रामदादा पदाने, आमचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्याशी सुद्धा आम्ही या विषयावर बोलणार आहोत की जास्तीत जास्त याला शिक्षा व्हायलाच पाहिजे, जेणेकरून कोणी पुढे अशी हिंमत करणार नाही एवढं सांगते। आणि या राक्षसाला ठेचून काढू। न्यायालयाने जर शिक्षा देण्यामध्ये कुठे कमतरता दाखवली तर आपण याला ठेचून काढू एवढं सांगते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। काय सांगाल सर, काय घटना घडली? नमस्कार, मी API तुषार देवडे, सोनगीर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी। परवाच्या दिवशी संध्याकाळी सोनगीर टाउनमध्येच एक कंप्लेंट प्राप्त झाली होती। त्याच्यात एका चिमुकलीवर अत्याचार झाल्याबाबतची कंप्लेंट आली होती। पोलिसांनी लागलीच तिचा तक्रार म्हणजे नावानिशी तक्रार होती, त्या नावानिशी तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करून लागलीच आपण आरोपीला अटक केलेली आहे। तसेच जी चिमुकल्या तिला मेडिकलला पाठवलेलं आहे। त्याचप्रमाणे जो आरोपी आहे त्याची काल रिमांड घेण्यात आली आहे। 4 दिवसाची PCR आहे। सदर गुन्ह्याचा तपास करीत आहोत। याच नराधमानं तिच्यासोबत आधी असे कृत्य केले आहे असं काही सांगितलं? ते बरोबर आहे, आधी असं काही विषय नाही, परंतु त्या दिवशी जे आहे पर्टिक्युलर त्यांनी तिच्या घरच्या समोरही असं सांगितलं आहे, तिच्या आई समोर, आजी समोर, आणि तसं आम्ही विचारलं पण तिने तेच कथन केलेलं आहे। मेडिकल रिपोर्ट प्राप्त झाला नाही, अजून मेडिकल रिपोर्ट प्राप्त झाले नाही। काय म्हणताय? विदाउट बूम घेते आपण